श्रावण सोमवार विशेष मटार बटाटा भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 चिरलेला टोमॅटो, 2 चिरलेले कांदे, अर्धा आल्याचा तुकडा, 2 लसूण पाकळ्या, 2 चमचे तेल, अर्धा चमचा जिरं, तमालपत्र, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे लाल तिखट, 1 साल काढून चिरलेला बटाटा, गरम पाणी, मटार, चवीनुसार मीठ. जिऱ्याच्या फोडणीत तमालपत्र आणि टोमॅटोचं वाटण घालत शिजवून घ्यायचं. आता धणेपूड, गरम मसाला, तिखट, बेसन घालायचं आणि व्यवस्थित परतून घेत यात बटाट्याच्या फोडी आणि गरम पाणी घालायचं. आता झाकण ठेवत हे मिश्रण शिजवायचं. आता मटार चवीप्रमाणे मीठ आणि आवडीप्रमाणे गूळ घालायचा. झाली आपली श्रावण सोमवार थाळी विशेष मटार बटाट्याची भाजी तयार. तर सगळ्यात आधी वाटण करूयात. तर यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 टोमॅटो घेते मी, यामध्ये 2 कांदे असतील तर 1 टोमॅटो, थोडंसं आलं, अर्धा इंच तुकडा लसूण पाकळी. आता याची छान प्युरी करून घेऊया. पेस्ट बनवून तयार आहे. यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये. तुम्ही बघू शकाल एकदम स्मूथ पेस्ट बनवून तयार आहे. तेल इथे गरम करून घेतलेलं आहे. फोडणीमध्ये सगळ्यात आधी अर्धा चमचा जिरं घालायचं. जिरं मस्त फुललं पाहिजे. त्यानंतर एखाद दुसरं तमालपत्र आणि ही जी पेस्ट आपण बनवून घेतली ही पेस्ट यामध्ये घालू. आणि इथे हा मसाला साधारण 7 ते 8 मिनिटं लो टू मीडियम हीटवर छान मी फ्राय करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकाल यातून तेल रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये मसाले घालूयात. सगळ्यात आधी 1 चमचाभर धणेपूड, गरम मसाला, लाल तिखट 2 चमचे टाकते. पदार्थ तिखट नाही होत आणि रंगही सुरेख येतो. हे सुके मसाले मिक्स झाले ना की ही पुढची जी स्टेप आहे ही ऑप्शनल आहे. यामध्ये काय करायचं, अर्धा चमचा अगदी बेसन घालायचं. यामुळे काय होतं ना, भाजीला बाइंडिंग छान येतं. जे आपण हॉटेलसारखं जे टेक्स्चर म्हणतो ना ते छान येतं. हे नसेल करायचं तर काही जण बटाटा किसून किंवा फोडून घालतात. तसं केलं तरी चालेल, पण मी शक्यतो बेसन लावते. बेसनने त्याला एकसंध होते ग्रेव्ही. आता हा मसाला मस्त असा खमंग सुवास येतो. यामध्ये घालूयात बटाटा. कच्चा बटाटा आहे, साल काढून फोडी करून घेतलेला आहे. पाणी घालायचं आहे, गरम पाणी. झाकण ठेवायचं आणि एक साधारण 10 मिनिटं हा बटाटा छान शिजवून घ्यायचा. बटाटा छान शिजवून झाला की एकदा चेक करून घ्यायचं. ती फोडी ना मऊसूत शिजली पाहिजे. आता यामध्ये घालायचं मटार. फ्रोझन मटार आहे, शिजलेलाच असतो. चवीपुरतं मीठ आणि थोडासा गूळ चवीपुरतं मिक्स करून 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचं. आणि आता इथे तुम्ही बघू शकाल ही भाजी आपली बनवून तयार आहे. टेक्स्चर आणि रंग जबरदस्त आला.